हा ट्रॅकर बॉल कसा सोडेल, परंतु फटका फसलाय. कुणाल निहारे जज करतोय आणि अखेर ज्या बॅटरनं 3 चौकार मारलेत एका ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये, त्याचा झेल इथे निसटलाय. कुणाल निहारे जो मात्र भरपूर वेगानं पोहोचला होता बॉलवरती, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. त्यामुळे 15 धाबा दफलकबरती तुम्हाला पार मिळतील. टॉप गिअरवरती बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्हाला पार मिळेल. भूषण बनवण्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात टीम जांतारा जाशील संघासाठी. मोठा फटका खेचायचा होता, अंडरम बॉक्स स्टाईलनं फटका घेतला, त्यामुळे सिंगल इथे माहिती आहे. आणि सिंगलच्या साथीनं धावफरक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि 5 बॉल मी म्हणेल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता प्रशांत रोहणे. 6व्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आता 6वा बॉल तो फेस करतोय. पहिला बॉल फेस करत असताना इथे डिफेन्सिव्ह पवित्रा घेईल की बिगिट करण्याचा प्रयत्न करेल हे देखील आपण पाहणार आहोत. या मॅचमध्ये चांगली सुरुवात मी म्हणेन या मॅचमध्ये टीम जांताराचा शिळ संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पार मिळेल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या वरनं, तर खेचला क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप. सलग आता 2 झेल इथे मात्र निसटलेत या मॅचमध्ये. मी म्हणेन बॅटिंग करत असताना टीम जांताराचा शिळ संघ खेळतोय. एकदा जीवनदान मिळालं गौरव भूषण बनवलेला, तर एकदा जीवनदान मिळालं प्रशांतला. त्यामुळे आता पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, लक्षात असू द्या. क्वालिफाय मॅच पर्यंतच आपण बाईकच्या धावा मोजतोय, याची आपण नोंद घ्यायची. फक्त 3 मॅच आपण बाईकचे रन काउंट करतोय, याची आपण नोंद घ्यायची. आणि 15,000 रुपये खर तर बाईकचे कपात करण्यात येतील. जो संघ आणि जो खेळाडू ही बाईक जिंकणार आहे, रजिस्ट्रेशन फी ते 15,000 रुपये आम्ही कपात करणार आहोत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव इथे एकवटली गेली. गुरदास कुणाल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं, त्या दिशेला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं षटक तुम्हाला जरूर पार मिळेल. गुरदास कुणाल हा ट्रॅकर बॉल होता, पुल करायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे एक चिकी सिंगल इथे देखील एकवट जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. डॉट बॉल मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर झेल तिथे स्वीकारलाय आणि भूषण बनवलेला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का शिळ संघाला फलंदाज बाद.
अगदी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत आपण ऐकतो सकाळच्या सत्रामध्ये. ज्यावेळेस असे संगीत कानावरती येते ना त्यावेळेस मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. पहिला धक्का लवकर लागलाय. नवीन बॅटर मैदानावरती हितेश आता या मॅच मध्ये दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती हितेश दाखल झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या, तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 2 धाबा. जवळ 5 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे कमबॅक करतोय कुणाल. फटका चांगला आहे, 20 शेप मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. क्षेत्ररक्षक मयूर काठवले प्रयत्न करतोय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सो मच. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 18, तर या ओव्हर मध्ये आता फक्त 6 धाबा खर्च करत असताना तुम्हाला गोरदास कुणाल इथे मात्र पाहायला मिळतोय. टीम दैवली संघाचे मेंटॉर अजय काठवले यांचं आगमन झालंय. दैवलीचे सिद्धू पाटील दाखल झाले टीमला सपोर्ट करण्यासाठी आणि ते गाईड देखील करतात. षटक क्रमांक 3 कोणाला टाकायचं या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळेल. आज प्रतीक कडव यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावरती खेळतोय. 2 ओव्हरच्या अंती धावफलक 24 तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर षटक क्रमांक पहिलं जबाबदारी होती केतनच्या खांद्यावरती, परंतु केतन 18 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर त्याचे बंधू कुणालला आपण पाहिलं षटक क्रमांक 2 टाकत असताना फक्त 6 धावा तो खर्च करतोय. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कभीबाजी इधर तो कभीबाजी उधर हे चित्र आपण नेहमीच पाहिले आणि या मॅच मध्ये देखील आता 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 संपन्न झाले आणि 2 ओव्हरच्या अंती जी सर्कलची पाबंदी होती, संचारबंदी होती, पूर्णपणे आता हटवून लावली पंचाच्या माध्यमातून. त्यामुळे षटक क्रमांक 3 मोहन हजारे गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय. रायटम ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर आता क्षेत्ररक्षक रुसलाय, कारण 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन तो दाखल झाला होता आणि अखेर झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे तुम्ही पाहता इथे कॅच ड्रॉप. धावफलक पुढे सरकत असताना 2 धाबा इथे देखील मिळतात. टीमची टोटल 26 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना 2 वेळा जिवंतपणा आता मिळालाय प्रशांतला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि अखेर थोडीशी दुखापत, थोडीशी इजा झाली आहे कुणालला. त्यामुळे इथे तर देखील क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय, कारण बॅकअप देण्यासाठी तो दाखल झाला होता. 2 धाबा ते देखील मिळतात, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. उत्तम मुंडे यांना तुम्ही पाहता आज खरं तर या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत, कारण चांगल्या जॉब वरती आहेत. त्यामुळे वेळ क्रिकेटला कमी मिळतो, परंतु जेव्हा वेळ मिळत असतो त्यामुळे सराव आणि क्रिकेट पासून वंचित राहत नाहीयेत. आज खरं तर सुट्टीचा दिवस असावा, त्यामुळे सामना खेळण्यासाठी उत्तमजी दाखल झालेत. स्वागत आहे आपला. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला घेतला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. साई एक धाव तर माली, दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिला. साई म्हटलं की एक कष्टपडू खेळाडू म्हणून साईची ओळख आहे. कित्येक सामने साईने जिंकवले टीम दहिवली संघाला आणि आज देखील जिथे कमी तिथे आम्ही हे भूमिका साईने घेतली आहे. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक 29 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास मोहन, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर दुसरा झेल या स्पर्धेमध्ये स्वीकारत असताना संदेश बागरावला तुम्ही पाहताय. त्यामुळे धक्का लागेल दुसरा. बॅटिंग करत असताना टीम जामताराचा शीड संघाला हितेश बॅक टू द पॅव्हिलियन.
मोहन बिग हिट ऑन साईडला घेतलाय प्रॉपर टायमिंग आणि जणू काही हा इशारा दिलाय की काय सायकल वरती बॉल येऊन आदळलाय षटकार झालाय त्याच्या बॅट मधून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार त्याने वसूल केलाय धावफलक वेगाने पुढे सरकेल 35 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात वेगाने आता धावफलक पुढे सरकत असताना खरं तर मिडल ऑर्डर मध्ये हा बॅटर दाखल होतो ज्यावेळेस मात्र संघाला पूर्णपणे गरज असते पाहिलं होतं 2 बॅटर आउट झालेत त्यामुळे आता संघ अडचणीत सापडला अशा परिस्थितीमध्ये इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करायची आणि आता पहिला धमाका प्रज्योतच्या बॅटचा पुन्हा एकदा फुलटॉस हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक जज करतोय केतन निहारे कसा सोडेल जेल आणि अखेर धक्का लागलाय तिसरा ईद का जवाब पत्तर से दिलाय मोहन हजारेनं त्यामुळे आता अजून एक फलंदाज बाद होतोय प्रज्योत बॅक टू द पॅव्हिलियन 35 35 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा केतन आता दाखल होतोय केतन निहारे समोर सलामीला जो बॅटर दाखल झालाय प्रशांत रोहणे मैदानावरती खेळतोय या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे नवीन बॅटर मैदानावरती गौरव बनवटे हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर अजून एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम शिड संघाला फलंदाज बाद निशांत देसलेनं हा जेल टिपला पूर्णपणे मी म्हणेन सर्वाधिक सराव करणारा खेळाडू निशांत देसलेला तुम्ही पाहता आणि खर तर निशांत म्हटलं की घरातून देखील भरपूर परमिशन असते क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे पिताश्री नेहमीच मॅच पाहत असतात पूर्ण टीमला शुभेच्छा देत असतात निशांतच्या साथीनं विशाल देखील चांगला खेळत असतो या मॅचमध्ये आता जिम्मेदारी या अमोलच्या खांद्यावरती नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय शील्ड म्हटलं की आमचे दत्तमामा बनवटे जे खरं तर एक नामांकित पंच आहेत एक नामांकित स्कोरर आहेत आणि एक नामांकित समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे क्रिकेटवर धर्म मानणारा व्यक्तिमत्व आहे दत्तमामा बनवटे
आणि त्यांचेच सुपुत्र आपण पाहतोय मैदानावरती गौरव बनवटे आता दाखल झालेत. मैदानाच्या मध्ये पंकज दाखल झालेत आणि पंकजच्या साथीला अमोल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा होती त्यामुळे बॅटकरचा इशारा आपण जरूर पाहिला आणि अखेर तळम्याच्या क्षेत्रामध्ये इथे बॉल ट्रॅव्हल झाला होता. त्यांच्या मागे प्रतीक कडवला तुम्ही पाहता चांगलं इस्त्रीशी पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दात बागतायत पंचाकडे. पंच सहमत नव्हते. लेग स्टिकच्या वरून हा बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना दैवरी म्हटलं की आज अक्षय कडव टीम मध्ये नाही आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम दैवलीला. बाळू मुंडे असतील त्यासोबत आमचे निखिलजी चव्हाण जे भरपूर शुभेच्छा देतात टीमला त्यांचे आपण आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 14 केतनला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केतन करतोय. राईट अबाउट द विकेटने तो दाखल झालाय राऊंड द विकेटनं. टॅप गेलाय फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तर एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अखेर या दोन धाबा इथे बेतील डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता परंतु बाल बचावले गेले. 37 34 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. इनगाव टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. धावा. हाफ ट्रॅकर बॉल खेचायचा होता ऑन साईडला नाही जमलं. प्रॉपर बॅट वरती नव्हता. डीपमधून साई वेगाने पोहोचतोय. साईला झाली आहे घाई त्यामुळे आता बॉल निसटलाय. दोन धाबा इथे मिळतात. दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये 50 ते 55 धाबा जर बरोवल्या टीम शीड संघाला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजी खोल आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा केतन निहारे. फुलटॉस होता. अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 या दोन धाबा इथे मिळतील. खर तर मी आताच उल्लेख केला होता 50 ते 55 धाबा जर बनल्या तर चांगली फायटिंग टोटल उभी राहील आणि नो बॉलचा इशारा हाईट फॅक्टर पंचांनी चेक केला त्यामुळे नो बॉल घोषित केला. धावफलक 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे शिल्पकार आतिश भंडारी असतील, प्रचंड मेहनत रवी भोईर असतील, आमचे नामदेव असतील, मुकेश असतील, सातत्याने ही स्पर्धा भरवण्यासाठी अफाट मेहनत ते घेत असतात त्यामुळे त्यांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा. हाफ ट्रॅकर बॉल फ्रीडचा चेंडू अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. एकही चेंडू न टाकता 3 धाबा खर्च केला केतन निहारीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल टाकायचा आहे परंतु त्यासाठी थोडासा वेळ घेतोय कारण फ्रीडचा बॉल आहे. बॅटरला संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची त्यामुळे आता या मॅच मध्ये घडणार का. राऊंड द विकेट. फुलटॉस होता. बेजबानी होती. दोन्ही हातांना स्वीकारले का पायाचे डीप मध्ये मयूर डेली पोहोचलेत आणि अखेर डेली प्रमाणे त्याने झेल तर स्वीकारलाय परंतु त्याच्या लक्षात नव्हतं की हा फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 44 44 धावा धावफलकावरती जोडले गेले. 4 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केतनने जरूर केलाय. 9 धावा त्याने खर्च केल्या परंतु आता षटक क्रमांक 5 कोणता गोलंदाज आहे ज्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवतील कारण उत्तम मुंडे सारखा एक चांगला खेळाडू आहे त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देतील की नवीन कोणता गोलंदाजाचा वापर करतील कारण यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारा संघ तुम्ही पाहताय दैबली मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला जामताराचा शील्ड. दोन्ही संघाचा विचार केला तर एक बदलापूर बेल्ट तर दुसरा तुम्हाला जरूर वांगणी बेल्ट मधून संघ पाहायला मिळेल. आमचे दिगंबरजी सुरोशे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. जहाँ पे कोई नहीं पोचा वहां पर दिग्या भाई पोचा असं म्हटलं जातं. लंके साहेबांच्या निस्वार्थी समर्थक म्हणून दिग्याची ओळख आहे त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. उत्तम मुंडे यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. षटक क्रमांक 5 मी आधीच म्हटलं होतं खरं तर सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू आहे उत्तम मुंडे आणि त्यांच्याच खांद्यावरती जिम्मेदारी आहे कारण अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि आता तोच अनुभव पणाला लावायचे. समोर अमोल सारखा एक चांगला खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. षटक क्रमांक 5 44 धाबा धावफलकावरती जोडले गेले त्यामुळे आता 5व्या ओव्हरमध्ये धाबा किती येतील हे देखील आपण पाहणार आहोत. पहिला बॉल फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर
पहिल्या बॉलवरती मेमणेन डॉट बॉलची सांगता होत असताना ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि पहिल्या बॉलवरती मेमणेन अपयश पदरी पडले अमोलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्हीएस कंपनीची चमचमणारी बाईक तुम्ही पाहताय. त्यासोबत तुम्ही पाहताय एक स्पोर्ट्स सायकल. बेस्ट बॅटर साठी तर एक बेस्ट बॉलर साठी सायकल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला एक सिंगल तिथे एक पडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि अखेर या 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगाने या 2 धाबे ते एकवटले गेल्या त्यामुळे टीमची टोटल 46. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण पाहतोय ती बाईक आम्हाला लाभली आहे. खरं तर आमचे चांदव टीमचे आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे ॲडव्होकेट रोहिदादा भंडारी साहेब वकील उच्च न्यायालय यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लाभली आहे त्यामुळे त्याचे आम्ही आभार व्यक्त करू. चला खेळाडू कक्षातून आवाज थोडस कमी ठेवा कारण स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा आरडाओरड नको आहे. जीवाचा अट्टाबिट्टा करत असताना या 2 धाबे ते एकवटल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 48 48 धाबा. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. आता दोन्ही गाड्या एकाच एंड वरती त्यामुळे अपघात निश्चित आहे आणि अखेर अमोलला इथून मैदान सोडावं लागेल. जो फलंदाज लांबत लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो आता त्याचा संघर्ष आपण पाहिला आणि अखेर आता मैदान सोडत असताना फलंदाज बाद. इतर क्रिकेटपटू केदार बनवटे आता दाखल होतो स्टॅकिंग वरती पंकज रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि अखेर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल धाव तिथे मिळतीये. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू फेस केला नाही आणि थेट आता खेळाडू कक्षामध्ये निघून चाललाय. धक्का लागेल अजून एक टीम शील्ड संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 5 चा खेळ बी आधीच पडलं होतं. खरं तर अनुभव भरपूर आहे उत्तम मुंडे यांच्याकडे आणि आता तोच अनुभव पणाला लावत असताना धावफलक 49. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटमध्ये नाहीये. पायावरती बॉल आदळतोय त्यामुळे सिंगल इथे मारली आणि अखेर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावेसाठी इथे घडले का तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. दोन धावा जर आल्या तर धावफलक 51 सेट होईल. 52चं टार्गेट आणि जर एकच आली तर 50 सेट होतील आणि 51चं टार्गेट आपल्याला पार मिळेल. नक्की घडले का
99% खरं तर बॅटर आउट आहे असं वाटतंय, परंतु तिसरे पंच काय इशारा करतील ते देखील आपण पाहणार आहोत. नॉट आउट. त्यामुळे 2 धाबा कंप्लीट आहेत. 51 धाबा इथे बनल्या गेल्या. 52 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. सिद्धिविनायक इनगाव टीम कॅप्टन शंकर भिशे आपण आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. बावन्न धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. या 52 धाबा इथे कशा प्रकारे चेस होतील की या धाबा रोखण्यामध्ये यश येईल टीम जांताराचा शीड संघाला. या मॅचचं धावतं वर्णन पुन्हा एकदा घेऊन येतील आज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समोरचक बंधुतुल्य मित्र महेशजी धुळे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभाप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मंगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण आज या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतो. मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये एका बाजूला जांताराजा क्रिकेट क्लब शीळ आणि त्यांना फाईट करतो प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा बनल्या गेल्यात आणि 52 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. खरं तर आजचा गुरुवार शिर्डी वाले साईबाबा यांचा दिवस. खरं तर आपण पाहतोय ओम साईराम सर्वांना आणि आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. 52 धावांचं टार्गेट, 52 रन्स टू विन फ्रॉम 5 ओव्हर्स.
षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज शीळ संघाच्या वतीनं भूषण आणि सलामीची जोडी टीम दहिवलीच्या वतीनं संदेश बागराव आणि कुणा. मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने सेल ड्रॉप आणि जणू काय हाताला स्पर्श करून हा बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. पहिला नेत्रदीपक चौकार. धाबा धावफलकावर आलेले आहेत. पहिला चौकार आपण पहिला सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. 52 धाबा धावफलकावरती. कालचा दिवस अप्रतिम राहिला. त्यानंतर आपण दिवस क्रमांक 2 कडे वळतोय. हो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. लिडिंग एज लागली आहे आणि आता आपण पाहिलं तर फलंदाजाकडे बाद होत असताना धक्का पहिला लागेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला. जेव्हा जेव्हा हाता एकाचा संघाचा विजय निश्चित होणार आहे आणि एकाचा पराभव हा निश्चितच होणार आहे. कारण एका सामन्यामध्ये 2 संघ ऍट ए टाइम एका वेळी मुकेश बोराडे जिंकू शकणार नाही आणि एका वेळा दोन्ही संघ हारू देखील शकणार नाही. एकाचा पराभव निश्चित आहे, एकाचा विजय निश्चित आहे. परंतु आता या मॅच मध्ये जो चांगला खेळ करेल तो संघ त्या संघावरती भारी पडणार आहे. पाहावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर भूषणने लगेचच क्विक रिप्लाय दिलाय आणि या ठिकाणी फलंदाज संदेश बागरावला परतीचा रस्ता करायला भाग पाडलेला आहे. बाटार मैदानावरती आपण पाहतोय मोहन हजारे. ओ ज्या ठिकाणी पाचशे कडा पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच लेंथने बॉल जबरदस्त पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 धक्के या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 2 धक्क्याने आपण पाहतोय आता दहिवली संघ सध्या पहिल्या षटकामध्ये थोडासा का होईना परंतु बॅकफुट वरती आहे. फलंदाज बाद. क्यू भूषणचं आपण पाहिलं तर अगोदर आम्हाला आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी माहिती देतात की भूषणने धमाकेदार सुरुवात केली. म्हणजे बॅटिंग मध्ये धमाल पाहायला मिळाली आणि तशीच कमाल करतात आता गोलंदाजीमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 विकेट. दत्ता मामा बनोटे यांचा गावचा संघ आहे. एक चांगले सूत्रसंचालक निवेदक आहेत. कालच्या एक कार्यक्रमामध्ये त्यांची आमची भेट झाली तेव्हा त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की पहिली मॅच आमच्या संघाची आहे. हो स्विच हिट चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. जागा बनवली आहे. दुधारी अस्त्र बाहेर काढलंय आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. इथे मिळतील धाबा 4. हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. मयूर म्हटलं तर KKC या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. सध्या तरी या नावाचा बोलबाला आणि लगेच आल्या आल्या दुधारी अस्त्र त्याने बाहेर काढलेलं आहे. हो पुन्हा एकदा शाफा झाले जास्त आणि आपण पाहतोय संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अगदी यष्ट्यांवरून हा चेंडू यष्टी रक्षकाकडे चाललेला आहे. सिद्धिविनायक इंदगाव हा संघ देखील दाखल झालेला आहे. काल एक सामना त्याने अत्यंत सुंदररित्या जिंकला आणि आज लगेचच सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला पहिला सामना त्यांचा पाहायला मिळणार आहे. वेगळ्या हाफची मॅच. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक जी आम्हाला लाभली आहे. ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे वकील आहेत. त्यांचे मनापासून आपण विशेष आभार करू. या विभागातील आपण पाहिलं तर खरं तर
RD11 चांदप संघाचे आधारस्तंभ आहेत. या विभागात सातत्याने आपण पाहिलं तर त्यांच्या देखील विकास कामांचा आपण जर आलेख पाहिला तर अधिकाधिक उंचच उंच आपल्याला पाहायला मिळतोय. असे आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट रोहिदास दादा भंडारी, बारवी हिल्सचे सर्वे सर्वा आपल्याला पाहायला मिळतील. या विभागामध्ये अत्यंत सुंदर बारवी हिल्स नावाचं प्रोजेक्ट जे चालू आहे आणि त्याचे सर्वे सर्व ओनर म्हणजे ॲडव्होकेट रोहिदासजी भंडारी साहेब. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल. ते आम्हाला इम्रानभाई शेख आणि केतनजी शेळके यांच्या वतीने देण्यात आलं. त्याही मान्यवरांचं मनापासून आणि विशेष आभार आयोजकांच्या वतीनं. षटक क्रमांक पहिलं भूषणचं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 8 धावा आहेत. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा, कारण जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. आज एकंदरीत ऑफिशियल आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. अमित डांगरे सर याकडे अधिकाधिक लक्ष द्या, कारण वेळेबाबत प्रत्येकाला या ठिकाणी सहकार्य करावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, 2 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली भूषणची. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सचिन. षटक क्रमांक 2 मध्ये सचिन आलेत. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पण पाहिलं तर क्षेत्ररक्षक P2 मध्ये तैनात करण्यात आलंय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. अष्टीरक्षक मागे शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट आणि मिडॉन ला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. मिडॉपला आपण पाहतोय. माफ करा, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यानंतर चर्चा करणं थोडंसं अवघड जाईल, कारण वारंवार फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव आपल्याला पाहायला मिळत असतो. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला उचललाय, सरळ फेकून दिलाय. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. अखेर चेंडूला धावत पळत या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. काय जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय. बराच अंतर अगदी आपण पाहिलं तर कापला क्षेत्ररक्षकाने आणि किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संघाची धावा संख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहिले तर 11 धावा, 52 धावांचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफर बाजून आपण जर पाहिले तर प्रेक्षकांसाठी जे स्टँड उभे करण्यात आले आहेत, बारवी हिल्स स्टँड, त्यांच्याच नावाचा उल्लेख जरूर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर एक स्टँड संघाच्या नावाने, तो म्हणजे जय हनुमान RD11 स्टँड. अगदी आपण पाहतो अत्यंत सुंदर स्पर्धा, दिमागदार पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं एकदा विशेष कौतुक केलं पाहिजे. बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. ज्या धावा पॉवर प्ले मध्ये यायला हव्यात त्या धावा इथे मात्र अगदी आपण पाहतो येत आहेत. बॅटिंग करत असताना दहिवली टीमच्या खात्यामध्ये. चौकाराने धावत संख्या पुढे जाईल एकंदरीत 15 वरती. मयूर काठावळीच्या बाट मधून दुसरा चौकार. ग्रामीण टेनिस .in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात त्या सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक कडे हार्दिक स्वागत आपण करू. मुकेश बोराडे यांचा आवाज तुम्ही कालच्या शेवटच्या अंतिम सत्रामध्ये ऐकला असेल. आज देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. गोलंदाज या ठिकाणी सज्ज सचिन. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करायचा होता. आउटसाइड लेगस्टम्प चेंडू जरूर पाहिला होता आणि आज दरम्यान या ठिकाणी अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबेने संघाची धावत संख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवात तुम्हाला धमाकेदार करायची आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आहे. अजून पॉवर प्ले नंबर 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. जबरदस्त जबरदस्त वेगवान चेंडू. अगदी आपण पाहतोय क्लीन बोल्ड झालेले आहेत. फलंदाजा ठिकाणी होतील बाद. धक्का क्रमांक 3 लागेल. तो बॅटिंग करत असताना टीम दहिवली संघाला फलंदाज बाद.
दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 3 विकेट्स गमावले, 16 या धावसंख्येवरती 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आणि आता स्टील 2 टू गो, 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे या षटकातील. P1 P2 अशी 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतात 5 षटकांच्या मॅच मध्ये. आणि आता येणारा पुढील सामना हा 4 षटकांचा होणार आहे. एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव आणि चालू सामन्यातील विजेता संघ. चला सामना स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च होतोय. टीम शील्ड संघाला नम्रतेची विनंती आहे, अन्यथा तुम्हाला अंतिम षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 38 सर्कलच्या. एक सिंगल जरूर मिळेल, या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे जाईल. 17 धावा. चांगली मॅच, चांगली स्पर्धा आणि तितकीच चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातील पहिला सामना. या विभागामध्ये आल्यानंतर मैदानाच्या चौफर बाजूला आपण पाहतोय घनदाट जंगल आहे आणि अत्यंत मधोमध असलेले हे ऐतिहासिक क्रीडांगण RD क्रीडा संकुल बारवी डॅम. हो, पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, बिड ऑफला डायरेक्ट हिट इथे करण्याचा प्रयत्न होतो, तोपर्यंत एक मिळेल सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18 धावा झालेत. येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणारे तब्बल 34 धावांची. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी 2 पॉवरप्लेचा खेळ संपन्न झालेला आणि 2 पॉवरप्ले मध्ये 18 धावा आहेत. येणारे 18 बॉल अडता विजयासाठी आहे. टीम दहिवली संघाला 34 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. चला मॅच आपण स्पीडअप करा, कारण ऑलरेडी या मॅच साठी भरपूर वेळ खर्च झालेला आहे. हो, कव्हरच्या दिशेने फटका खेचायचा होता, परंतु अगदी आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ चेंडू चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा मिळतील. बॅटर कुणालला आपण पाहतोय चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. शेवटच्या अंतिम बॉल वरती षटक क्रमांक 2 चे आपण पाहिलं तर जिथे 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु या ठिकाणी उत्तम मुंडे यांना मात्र थांबवण्यात आलं. त्याला माहिती आहे, अगदी आपण पाहतो त्याच्या बॅट मध्ये जी क्षमता आहे. हो, खोलवा टप्प्याचा बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय खोदून काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती आणि 18 बॉल 34चं इक्वेशन असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो समीकरण वारंवार प्रत्येक बॉल गनिंग
थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. चांगली मॅच होईल. अगदी आपण पाहतो असे सामने काल आपण जरूर पाहिलेले आहेत. एक बॉल एका धाबेची गरज असताना देखील कालचा सामना आपल्याला पाहायला मिळालाय आणि या दरम्यान बॉल जाईल सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. इट्स अ मायटी बिग 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 लॉंग वे षटकार. मध्ये आपण पाहतोय जबरदस्त आता कमबॅक पाहायला मिळाला. स्वतःवरती विश्वास दाखवलाय फलंदाज कुणालने आणि आता आपण पाहतोय तसा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला 2-2 धाबा आल्या आणि एकंदरीत अगदी आपण पाहतो सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 10 धाबा ज्या ठिकाणी त्याने वसूल केलेल्या आहेत. 18 बॉल 34 धाबांची गरज होती. येणारी 15 बॉल आता 24 धाबांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे. काल आपण जर सामना पाहिला असेल नेवालीपाडा आणि ढवळेपाडा एक बॉल एका धाबेची गरज होती. तो सामना नेवाळीपाडा संघाने आपल्या खिशात घातला. काय जबरदस्त कामगिरी त्यांची कालच्या दिवसामध्ये राहिलेली आहे. एका बाजूला जन्मा जोबेली आणि दुसऱ्या बाजूला नेवाळीपाडा. हा एक सामना कालच्या दिवसातील पेंडिंग आहे. गोलंदाज सज्ज भूषण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल चेंडू घरंगळत राहिला. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः एसटी रक्षक पोहोचले तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगल डबलला देखील आता प्राधान्य द्यायला हवं कारण आता मॅच हळूहळू या ठिकाणी क्लोज येत चाललेली आहे हे माहिती आहे बॅटर कुणालला आणि त्याच्या साथीने उत्तम मुंडेला. धाबत संख्या धापलकामध्ये एकंदरीत 52 धाबांची गरज आहे. 29 वरती जाऊन पोहोचलाय तो दहिवली हा संघ या मॅच मध्ये. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. हो पुढे सरसावलेत डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे करण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट होऊन संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा आणि हा डॉट बॉल. आता मात्र शिल्ड संघाला हेच करायचंय. डॉट पर्सेंटेज या मॅच मध्ये वाढवावे लागणार आहेत जर या सामन्याला थांबवायचं असेल तर. या धाबांचं संरक्षण करायचं असेल तर कमालीची गोलंदाजी करणं हा एकमेव पर्याय शिल्ड संघाकडे. हो चांगला चेंडू आपण पाहतो त्याच्यावरती अगदी लॉंग ऑनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. एकच धाव सेकंडचा कॉल परंतु कुणालला थांबवलंय कारण कुणालची विकेट फार महत्वाची आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून कारण त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. आणि आता आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये एकंदरीत 10ची सरासरी आपण पाहिली तर मात्र दहिवली संघाची आहे 3 बाद 30 धाबा 22 धाबांची गरज. मात्र शंका नाहीये कारण आता अगदी आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 22 धाबांची गरज या मॅच मध्ये आहे. 3 षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहिलेली आहे दहिवली संघाची परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना 11ची सरासरी गाठायची आहे. जर हा सामना जिंकायचा असेल टीम दहिवली संघाला तर इथून मात्र या धाबा बनवाव्याच लागणार आहेत. म्हटलं जातं ना किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती समाधान. हो या ठिकाणी लिडिंग एज टॉप एज पुन्हा एकदा पॉइंट मध्ये आणखीन एक फलंदाज होईल बाद. उत्तम मुंडेला परतावा लागणारे माघारी 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला फलंदाज बाद.
माघारी परतावा लागलेला आहे. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. खरं तर पुन्हा एकदा कमबॅक वापसी वळवली आहे ते जाणताराच्या क्रिकेट संघ शीळ या संघाने. गौरव बनोटे सारखा गोलंदाज नसताना सुद्धा चांगली गोलंदाजी सध्या तरी प्रत्येक गोलंदाजाने केलेली आहे. मग यामध्ये भूषण असेल, त्यानंतर सचिन असेल आणि आता समाधान, त्याला मात्र समाधानकारक गोलंदाजी करावी लागणार आहे. या षटकात जर धावा आल्या तर मात्र कमबॅक दहिवली संघाचा देखील होऊ शकता. हो, शॉट ऑफ गुडलेन. चेंडू पडल्यानंतर भरधाव वेगाने अगदी आपण पाहतो या चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चाललेला आहे. तोपर्यंत डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो फक्त स्थिर 30 या धावसंख्येवरती आहे. 12 बॉल 22चं समीकरण होतं. सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले गोलंदाज समाधानचे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु नो बास लँड मध्ये अगदी बॅकएंड एरिया मध्ये हा चेंडू लँड झालेला आहे आणि तत्पूर्वी धावा मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगलने स्ट्राइक रोटेट होते. एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला केतन. एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. धावसंख्या धावफलकामध्ये 31. 52 धावांचं टार्गेट आहे. 9 चेंडू आता 21 धावसंख्येचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक. 9 बॉल 21. शेवटचे 3 बॉल या षटकातील अत्यंत निर्णायक असतील. जर या 3 चेंडूवरती धावा आल्या नाही तर अंतिम षटकामध्ये थोडस डोई जड जाऊ शकतं. हो, भन्नाट वेग, प्रचंड वेगवान चेंडू वेगाने बीट करत असताना फलंदाज कुणालला, ज्या कुणालच्या बॅट मधून धावा येत आहेत त्या कुणालला अगदी आपण पाहतो ब्लँक स्ट्रोक, डॉट बॉल, धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. चांगलं कमबॅक, कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं. 4 चेंडू मध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. हो, फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय, लॉंगच्या दिशेने एक सिंगल आली आहे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त 3 फॉर्मॅट मध्ये जाणताराच्या क्रिकेट संघ शीळ संघाची ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, प्रतिम पाहायला मिळते सध्या तरी. परंतु आता बॅटिंग मध्ये थोडेसे बागे पडले ते दहिवली संघाचे फलंदाज. शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये धावा आल्या फक्त केवळ 2. गोलंदाज समाधान, ज्याने मात्र समाधानकारक गोलंदाजी केलेली आहे. आदर्श बांगणी संघात दिलेल्या वेळेच्या आत हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे, ही त्यांची खासियत आहे. हो, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु या ठिकाणी मिस्टेक केली आहे. जणू का हाताला चटका देऊन हा बॉल जाईल एक टप्पा घेत सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. चेंडू आता 16 धावांची गरज. काल देखील असा एक सामना पाहिलेला आहे. चला शील संघ, तुम्ही जास्त वेळ घेतात, अन्यथा आयोजकांच्या वतीने सूचना येईल तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, लगेच आपण क्विक फिल्डिंग सेट करायची आहे. जास्त वेळ तुम्ही या सत्रासाठी घेतलेला आहे, लक्षात असू द्या. 6 चेंडू 16 धावांची गरज. काल देखील एक सामना आपण पाहिला, शिवशक्ती कडाव माऊ 11 वर्सेस नेवाळीपाडा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 16 धावांची गरज होती टीम नेवाळीपाडा संघाला. सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु शेवटच्या अंतिम 3 चेंडू मध्ये 2 षटकार आल्यानंतर तो सामना नेवाळीपाडा संघाने जिंकला होता. 6 बॉल 16 धावांची गरज. आता एका बाजूला शीळ संघ आहे तर दुसऱ्या बाजूला दहिवली आहे. स्ट्राइकिंगला बॅटर सच या केतन, कुणाल माफ करा, नॉन स्ट्राइकिंगला केतन, ज्याच्या बॅट मधून नुकताच शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 6 बॉल 16 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज पंकज. चला षटक क्रमांक 5 बॉलिंग टाकवरती पंकज. आखू टप्प्याचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक आलाय कुणालच्या बॅट मधून, बॉल सीमा पार,
पिकअप स्ट्रोक षटकार. बाटने कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग करताय. सुरुवातीला जबड पाहतोय. अंतिम षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा बॉल जाईल. 1 2 3 बाउन्स. बॉल सीमा पार. आणि या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येत असताना 10 का दम दाखवलाय बॅटर कुणालने, ज्याने विजयाची स्वप्न दाखवलेत टीम दहिवली संघाला. तोच अंतिम षटकामध्ये लढतोय. बॉल सीमा पार. मिळतील धावाच्या. चार धावा धाव फलकामध्ये येतात. टीमची टोटल आपण पाहिली तर आता या मॅच मध्ये एकंदरीत मुकेश बोराडे आम्हाला सांगतात 52 धावांचं टार्गेट होतं. 46 बनले गेलेत. म्हणजे आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. नेवाली पाडा संघाने काल अगदी अंतिम शेवटच्या षटकामध्ये प्रहार केला, परंतु इथे सुरुवातीलाच अटॅकिंग क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतो. तो दहिवली टीमचा कुणाल खेळतोय सध्या मैदानावरती. 3 बॉल 6 धावांची गरज. 4 बॉल 6 धावांची गरज. माफ करा. याच दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाज पंकज चांगली गोलंदाजी करतायत. कमबॅक या षटकामध्ये केलं जाईल का? कारण आता 3 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका विजय मिळवून देईल टीम दहिवली संघाला, परंतु डॉट बॉल विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम जाणता राजा शील्ड संघ. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य बालकृष्णदादा मुंडे यांच्या वतीने टीम दहिवलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तसेच आमचे अत्यंत जवळचे मित्र दिगंबर सुरोशे यांच्या वतीने देखील टीम दहिवली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर दुसऱ्या बाजूला दत्ता मामा बनोटे यांच्या वतीने टीम जाणता राजा शील्ड संघाला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 3 बॉल 6 ची गरज. हो, खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली. भूषण आले. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी धाव हवी आहे. या ठिकाणी टीम दहिवलीला पाहावं लागेल. 2 धावा मिळतील. लेझी क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर 5 बॉल आणि 10 धावांची गरज होती. आणि आता या मॅच मध्ये येणारे 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. धावा बनवाव्याच लागणार आहेत. 2 बॉल 4 ची गरज. चित्त थरारक सामना. प्रेक्षकांची मन जिंकणार हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जत. 1 धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. आता मात्र दुसरी धाव मिळू शकणार नाहीये. 1 धाव. शेवटच्या अंतिम बॉल वरती आता 3 धावांची गरज. 2 धावा जरी बनवल्या तरी दहिवली संघ या ठिकाणी विजय होऊ शकणार नाहीये. इथून मात्र 3 धावा चौकार किंवा षटकार रस तुम्हाला मारावा लागणार आहे, तरच हा विजय या मॅच मध्ये प्रस्थापित होऊ शकतो. अन्यथा 1 धाव आणि 2 धावेला महत्व राहणार नाहीये. जबरदस्त क्रिकेट. सुरुवातीला 2 बॉल वरती 10 धावा आल्यानंतर 4 बॉल 6 ची मॅच पुन्हा एकदा पंकजने आपल्या बाजून खेचून आणलेली आहे. संरक्षण करतो या धावसंख्येचं. आणि आता 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. व्हाट अ मॅच. सरप्राइजिंग मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 बॉल 3. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. शेवटचा अंतिम बॉल. खरं तर क्रिकेटचा विजय आणि आयोजकांचा विजय या स्पर्धेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून होतोय. 1 बॉल 3 ची गरज. गोलंदाज सज्जद. बॅटर आपण पाहतोय केतन, ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. या फलंदाजाने देखील टीम दहिवली संघाला विजयाची स्वप्न दाखवलेत. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. 1 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज पंकज. स्ट्राइक एंडला केतन. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळतात. लॉफ्टेड बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टीम दहिवली संघाने केली प्रतिस्पर्धी टीमवरती मात. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम.
दादा एक मिनिट लक्षात घे, चालू असताना प्लीज मध्ये आपण सॉन्ग प्ले करू नका, कारण युट्यूबला देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या चॅनलला. ज्या ठिकाणी आपण पाहतोय अबाजचा मान ऑफ द मॅच आपण देणार आहोत, परंतु दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. टीम सिद्धिविनायक किनगाव आणि टीम दहिवली संघाचे कॅप्टन.